यानंतर असं चित्र आपल्याला हार्मोनियमचं दिसतं पुढे. याच्यामध्ये वेगवेगळे स्केल आहेत, हे बघू शकतात. इकडं वरती जे दिसतंय याने स्केल चेंज होते. स्केल म्हणजे पट्टी, आपण जे म्हणतो ना काळी 1, काळी 2, पिच म्हणतो आपण त्याला. तर ह्या स्केल आहेत. त्याच्यामध्ये ए पासून म्हणजे हा C1 म्हणजे जो आहे हा पांढरी 1 आहे, पांढऱ्या 1चा स्वर आहे. हा काळी 1, पांढरी 2, काळी 2. ह्या पद्धतीने हे बाकीचे स्वर आहेत. पण आपल्याला C1, C2 हे दोन्हीही वापरायचे नाही, कारण की हार्मोनियममध्ये हे दोन्हीही नसतात. हार्मोनियममध्ये C2 पासून ते C4 पर्यंत असतं. त्यामुळे आता आपण म्हणजे C2 जो आहे तो हार्मोनियमचा मंद्र सप्तक असतो. हार्मोनियमचा मंद्र सप्तक. याच्यामध्ये आपण C2 बघितला. C2 म्हणजे पांढरी 2, कारण की हा पांढरा कलर आहे ना. याच्यामध्ये ज्या काळ्या पट्ट्या दिसत आहेत, ह्या काळ्या पट्ट्या म्हणजे काळी, आणि ज्या पांढऱ्या पट्ट्या दिसत आहेत ते म्हणजे पांढरी. आता याला वेगवेगळे नावं पण आहेत, इंग्लिशमधले पण त्याचे नाव की आहेत त्यांचे नाव तुम्हाला सांगतो मी. आता C2A म्हणजेच पांढरी 1. यानंतर आपल्याला ह्या स्वरामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर हा पांढरी 2 नंबरची पांढरी 1, 2, दुसरी पांढरी ही पहिली पांढरी, ही दुसरी पांढरी. त्यानंतर हा काळी 1, ही काळी 2. आता ही जी काळी 1 आहे तर हिला आपण C शार्प असं म्हणतो, आणि ही जी आहे C2 हिला C मायनर. मायनर म्हणजे काय, जो समोर जो स्वर कोमल आहे त्याला आपण मायनर म्हणतो. स्वराचे 3 प्रकार पडतात मुख्य, त्यामध्ये 3च प्रकार आहेत. त्यामध्ये कोमल स्वर हा जो कोमल आहे, काळी 1 हा शुद्ध काळी येते, शुद्ध सा आणि शुद्ध आहे. त्यानंतर आता हा रे आहे, हा शुद्ध आहे. तर रेचा जो आहे त्याचा कोमल जो आहे तो म्हणजे कोमल रे आहे, त्यालाच आपण पांढरी 2 सुद्धा म्हणतो. आता हे झाले शुद्ध आणि कोमल, शुद्ध आणि कोमल. इंग्लिशमध्ये याला काय म्हणतो आपण, हा शार्प, हा डी शार्प आहे, CD हा डी शार्प आहे, आणि हा डी मायनर आहे. शार्प म्हणजे शुद्ध आणि मायनर म्हणजे कोमल. आता यापुढे बघा, याच्यामध्ये बाकीचे जे स्वर आहेत यामध्ये सा आणि प हे 2 अचल स्वर आहेत की ज्यांचा आवाज कमी किंवा जास्त होत नाही, म्हणजे त्यांची पट्टी चेंज होत नाही. सा आणि प हे अचल स्वर आहेत. परंतु रे, ग, म, ध आणि नी हे जे 5 स्वर आहेत हे 5 स्वर कोमल होतात. कोमल, आणि याच्यातला एक जो आहे तो तीव्र होतो. रेचा कोमल होतो. त्यानंतर इथं ग आहे, गचा सुद्धा कोमल होतो. त्यानंतर हा म आहे, मचा कोमल होत नाही. या पूर्ण सप्तकामध्ये म्हणजे 12 स्वर असतात हे. या 12 स्वरांमध्ये फक्त एकमेव असा स्वर आहे की ज्याचा फक्त तीव्र होतो, याचा कोमल होत नाही. आणि राहिले आता ध आणि नी. हा ध आहे, या धचा कोमल होतो, कोमल ध. त्यानंतर हा शुद्ध नी आहे, या शुद्ध नीचा कोमल नी होतो. आता परत एकदा सांगतो मी, वाजून पण दाखवतो आणि सांगतो पण. सगळं सा सा शुद्ध सा, पुढे रे शुद्ध रे, आता कोमल रे, पुढे आता सा रे ग, हा ग शुद्ध आहे, ग शुद्ध ग, त्यानंतर आता पुढे म शुद्ध
यांच्यामध्ये काही चेंजेस होत नाही. आता यानंतर पुढे हा जो आहे हा आहे ध, शुद्ध ध आणि याचा कोमल होतो कोमल ध. ओके. आता पुढे हा शुद्ध नी आणि त्याचा कोमल नी आणि ह्या वरचा सप्तकातला सा. 12 सूर कोणकोणते आहेत ते बघा. आता काउंट करू आपण. आता हा सा काळी एक, म्हणजे आपण जर पांढरी एक पासून जरी धरला तरी 12 स्वर धरणार, काळी एक पासून जरी धरला तर 12 स्वर होणार. म्हणजे ह्या सा पासून हा वरचा सा जे आहे याच्या आतमधले जेवढे पण म्हणजे इथपर्यंत हे जे स्वर आहेत हे सगळे 12 आहेत. मी तुम्हाला आता काउंट करून दाखवतो. सा 1, रे 2, रे कोमल 3, ग शुद्ध 4, कोमल ग 5, म 6, म तीन 7, प शुद्ध 8, ध शुद्ध 9, ध कोमल 10 आणि मी शुद्ध 11 आणि हा मी कोमल 12. हे अवघड वाटत असेल तर आता संख्येमध्ये मोजून दाखवतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. ओके. आता आपण सारेगम बघू.